त्या दिवशी थोडासा हिंग खायचा. पटलं तर घ्या, नाही नका घेऊ, सांगणं माझं काम आहे. अजून मला जीवनामध्ये ताप, खोकला, पडसा कधी आलेला आणि बिमारी नावाची चीज नाही. बी पी नाही, शुगर नाही, काय नाही. तंदुरुस्त कशामुळं? LIC. कारण रोज शरीराला व्यायाम आहे ना. अर्लीनं 5 वाजता उठतो, 5:30 वाजता देवपूजा करून 6 वाजता गाडीला आजही किक मारतो. कालचा दिवस खाली गेला आणि आजचा चालला. हा चालला नाही म्हणा, हा सदुपयोग लागू राहिला. करा, धावा तुम्ही. मी तुम्हाला क्लब मेंबर आणत होतो. CM क्लब मेंबर आहे, ऑफिस अलाउन्स मिळतो. ऑफिस अलाउन्स मिळाल्यानंतर तुम्हाला जे मी कारबद्दल बोललो ते कारही मिळते, पण कशी मिळते? तुमचं आउटपुट किती आहे, कमिशन किती आहे, FP रिन्युअल किती आहे, त्याप्रमाणे मिळतं. आणि त्याचं हां. आता क्लब मेंबर केव्हा होतो माणूस? आणि क्लब मेंबर झाल्याशिवाय आपल्याला आपलं कमिशन दिसतही नाही बरोबर. 5 आणि 10 हजार महिना म्हणजे काहीच नाही. आपल्याला आपण थोडंसं वरून खाली येऊ. तुम्ही आज रोजी मनात घेतलं तर MDRT होऊ शकता. MDRTला फक्त काय एकच अट आहे, कमिशन पाहिजे. 10 लाख रुपये कमिशन पाहिजे. हो. आता हा मुद्दा फक्त थोडासा तोंडी ध्यानात ठेवा. MDRTचा याचा लॉंग फॉर्म असा होते, मिलियन डाऊन राऊंड टेबल. हे कुठं आहे? अमेरिकेमध्ये आहे. याचं हेड ऑफिस अमेरिकेला आहे. हे जर केलं तर अमेरिकेला LIC 2 लाख रुपये, आता वाढले असते मला माहीत नाही, आमच्या वेळेला 2-2.5 लाख रुपये कॉस्ट ऑफ मनी तुम्हाला प्रवासाची देते. आणि व्हिसा वगैरे तुम्हाला स्वतःला काढावं लागते. आणि त्या ठिकाणी 11 दिवसाचा कार्यक्रम त्या वॉशिंग्टनमध्ये ते अलग अलग ठिकाणी जातात. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन वगैरे, कॅनडा वगैरे अशा ठिकाणी जातात. आणि त्या ठिकाणी तुम्हाला राहण्याची आणि तुमचं खाणं पिणं तुम्हाला या 2.5 लाखातून सगळं करावं लागतं. आणि याच्यावरचा जर खर्च आला असेल तर त्याची रिक्वायरमेंट पुन्हा ऑफिसमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन देऊन घ्यावं लागतं. डिव्हिजननं मान्य केलं तर मिळतं, नाही तर मग मिळत नाही. आता आपण येऊ CM क्लब मेंबरमध्ये. चेअरमन क्लब मेंबर. चेअरमन क्लब मेंबर ही जनरल एजंटमध्ये हायेस्ट पद आहे. चेअरमनचा माणूस सदस्य जेव्हा केव्हा बनतो तर याला 700 पॉलिसी पाहिजे आजच्या रेटनं. 700 पॉलिसी पाहिजे. कोणत्या? फ्रेश पॉलिसी. म्हणजे 700 पॉलिसी जर झाल्या, समजा आता तुम्ही हे 3 वर्षात करू शकता, नाही का? हां, 3 वर्ष करू शकता. 3 वर्षामध्ये तुम्ही CM क्लब मेंबर जर झालात तर तुमचं कमिशन किती होते पहा. 3 वर्षामध्ये 700 पॉलिसीचे आपण 3 भाग पाडू तर किती होतात? 200-250 प्रमाणात समजा पॉलिसी होतात. आता आपण 250 जर पॉलिसी केली एका वर्षी तर 250 प्रमाणे 500 750 पॉलिसी. 130 हो, 130 वर्ष पाहिजे. 130 आपण हे रेकॉर्ड पाहू ना. जास्त 750 पॉलिसी जर त्यावर झाल्या तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ऑफिस अलाउन्स मिळाला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कार मिळाली आणि हाऊसिंग लोनसुद्धा मिळते. आणि तुम्हाला फक्त याचं पर्सेंटेज इतर लोकांपेक्षा 5% असतं. 40 लाख रुपयापर्यंत हाऊसिंग लोन मिळते 5%. हो, तुम्ही त्याचं घर बांधू शकता आणि घर बांधून त्याचं तुमचं जे त्याचा रेट आहे इंटरेस्ट हा तुमच्या कमिशनमधून आपोआप LIC कापून घेतो. आणि त्यासाठी तुम्हाला दरवेळेला धंदा करावा लागतो. आता या माणसाचं कमिशन जनरली एका वर्षाचं 250 जरी आपण पॉलिसी पकडली आणि मिनिमम प्रीमियम जरी आपण पकडला 8,000 रुपये, आपण 914 मध्ये पकडा, 8,000 जरी पकडला तर 250 पॉलिसीचा किती प्रीमियम झाला? 20 लाख 20 लाख 20 किंवा 21 लाख समजा जवळपास 21 लाख प्रीमियम झाल्यानंतर तुम्हाला कमिशन किती मिळालं याच्यावर? 7 लाख. तुम्ही अभ्यास पाहिजे तुमच्यावर. आता यांनी 7 लाख काढलं, किती पर्सेंटनं काढलं ते? हां, 35%. बरोबर आहे ना. बोनस कमिशन पकडून 35% कमिशन पडते. मग 35% आपल्याला इथं 7 लाख यावर्षी मिळाले. आता मला एक सांगा तुम्ही, कोणता असा शेतकरी आहे की तो निव्वळ नफा 7 लाख त्या वर्षाला तो कमावू शकतो? तुम्ही शेतकऱ्याचा अंदाज पकडा, व्यापाऱ्याचा अंदाज पकडा. 7 लाख रुपये त्याला वर्षाचे कमवायसाठी नोकराचा पगार, इलेक्ट्रिकचं बिल,
दुकानचं भाडं आणि स्वतः सतत 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत बैठक, तरी एवढे त्याला मिळत नाही. तुम्हाला बरं, तुम्ही किती स्वतंत्र आहे? कोणी मालक आहे का तुमचा? तुम्ही स्वतःचे मालक आहेत. मग या मालकानं काय करायचं आहे? स्वतः नियोजन करायचं आहे की एप्रिल महिना निघाला, या एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला किती पॉलिसी करायची आहे. आणि तुम्ही घराच्या बाहेर पडले की मिळतात पा, आजही मिळते. काही काही लोक तुमच्याकडं म्हणजे विचारायला किंवा तुमची वाट पाहत असतात, फक्त ते आपल्या ध्यानात येत नाही. मी जस्ट आता एक उदाहरण सांगतो, खोटं सांगत नाही, देवाला स्मरून सांगून राहिलो. वापटी कुपटी आणि मोखण नावाचं गाव कारंजा तालुक्यामध्ये आहे. आता मला गॅरंटी आहे का हा माझ्यापासून दूर जात नाही, कारण याला यावर्षी मी मॅच्युरिटी दिली आहे. तो मला त्यानं कालपर्यंत 4 फोन केले मला 8-8 दिवसाच्या अंतरानं. सर मला 2 मुलाच्या पॉलिशा काढायच्या आहे, सर मला 2 मुलाच्या पॉलिशा काढायच्या. तुमच्यासारखा माणूस असता तर झटकन धावत पळाला असता, आहे ना. मी गेलो नाही अजून. का? मला माझ्या पार्टीवर, माझ्या व्यक्तीवर विश्वास आहे की हा दुसऱ्याकडं पॉलिसी करू शकत नाही. का? कारण त्या गावामध्ये एक एजंट येऊन गेलेला आहे 2-3 वर्षापूर्वी. नावही सांगतो मी, काय म्हणजे त्यानं जे काम केलं ते बॅड काम केलं आहे, मग त्या सांगायला काय हरकत नाही. सोनुनी नावाचा एजंट आहे. त्याचं आणि त्या शहा नावाचं गाव आहे, जवळ आहे ते. त्यानं त्या गावामध्ये पॉलिशा भरपूर काढल्या, 1-1, 2-2 प्रीमियम वसूल केले बाक्सर, आणि पुढचे प्रीमियम गायब. मला सांगा, ते प्रीमियम गायब करून त्याला काय भेटलं? LICचं बदनामी कोणाची झाली? मी त्या गावामध्ये एक सभा घेतली आणि सभा घेऊन सांगितलं, LIC खराब नाही, LIC खराब, तुमच्याकडं जो माणूस आला तो खराब आहे. तो मला भेटला, तो माणूस. सर म्हणे, भाऊ तुम्ही असं केलं. मॅडम चुकीचं काय केलं बॉस सांग? अरे आपल्याला ज्या मातेनं एवढं दिलं, त्या मातेची लोक हे बदनामी करू राहिले ना. ते म्हणतात LIC खराब आहे. खराब LIC नाही, खराब अभिकर्ता आहे, जो असं काम करते तो. आणि तो काय करते माहिती आहे का? बोलताना काय बोलते? अहो लय धावून पाहिलं मी, काही पडलं नाही LICत. काय बोलते? लय धावलो मी, पण LICत काही पडलं. कारण काय केलं त्यानं? असा धंदा केला, म्हणून LICत काही पडलं नाही. मग लोक त्यामुळं काय होतं, आपल्यासारख्याकडं पॉलिसी ज्याचे असतात ते सुद्धा हे होतात, परंतु ते असे का होत नाही? कारण या ढोणे नावाच्या माणसाची मॅच्युरिटी शेवटाला लावली मी, आणि त्याला 1,20,000 या मार्चमध्ये भेटले. म्हणून हे 2 माणसं त्याची जिंदगी ते कुठं जाणार नाही, जातील. नाही तर तसं असतं तर मी पहिल्या दिवशी पळत गेलो असतो. पण नाही, आपल्या व्यवसायावर श्रद्धा, निष्ठा आणि कॉन्क्रीट आणि एक असं मजबूत असं हे पाहिजे की ही पार्टी माझ्याशिवाय कुठंच जाणार नाही. आणि त्याला आधार कशाचा आहे? मी मग बोललो ना, पण आपल्याला त्या संग तसं वागावं लागतं. 1 वर्षाची पॉलिसी आपण काही वर्षी काढली, त्याला सतत 20 वर्ष आपण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर राहिलो ना, तर तो त्या 20 वर्षात आपल्याला तो 10 पॉलिशा शिल्लक देते, जे काम या माणसानं केलं याच्या विरोधात. असे काही लोक LICची बदनामी करतात. याच्या वागणुकीचा फायदा मला भरपूर भेटला सर. हे गाव त्याच्याकडे घेण्याऐवजी पुरा आज माझ्याकडे आहे. फक्त माझी वागणूक आणि त्यांची वागणूक. तुम्ही असा प्रकार जिंदगी ते करू नका. आणि दुसरी गोष्ट, त्याने ही पॉलिसी काढली खराब आहे. LICत कोणतीच पॉलिसी खराब नाही. LICमध्ये तज्ज्ञ लोक प्रत्येक प्लॅन काढतात, आणि ती पॉलिसी खराब आहे असं समजू नका तुम्ही. आपल्या धंद्यावर आपली निष्ठा ठेवा. निष्ठा ठेवल्याशिवाय कोणताही धंदा होऊ शकत नाही. आणि टालमटोलीचा हा धंदा नाही. मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो की बस त्याला 2-4 लोकांकडे गेलो, भेटलो, मिळालं नाही काही आपल्याला, म्हणून त्याचं कंटाळवाणं रूप दुसऱ्या दिवशी आपण जर निर्माण केलं, तर उलट 8 दिवस जरी नाही काही मिळालं, तर 9व्या दिवशी इतका लाभ होतो की त्या 8 दिवसाचं त्याच्यामध्ये पूर्ण गॅप भरून जातो. एक मोठी 50,000ची पॉलिसी भेटली, तर 8 दिवसाचा गॅप निघून गेला. भेटतेच, धावावं लागतं आणि थोडंसं आत्मसंशोधन करावं लागतं की अमक्याचा पैसा कोणाकडे आला. आम्ही आता समृद्धीचे पैसे भरले, इथं समृद्धी महामार्गाचे आमच्याकडून गेलेला आहे.
त्यावेळेला आमची कॉलर ताट होत होती बिडकर, 5.5 लाख रुपये प्रीमियम, 1 कोटी प्रीमियम आणली का? त्या लोकांना आम्ही समजून सांगितलं, ज्याला 3 कोटी भेटले त्याचा दरवाजा ठोठावला, त्याच्या घरी मांडी मारून बसलो, 2-2 तास उठलो नाही. पोरं विरोध करायचे, पण बुढ्याला समजून सांगू की बाबा रे, आज तू 81 वर्षाचा आहे, 90 वर्षापर्यंत तू काजू बदाम खाशील बसून वट्यावर, आणि तुला आम्ही या ठिकाणी 1 कोटीचे तेव्हा 7.5 रेट होता, 72,000 आम्ही तुला महिन्याचे देऊ. साहेब नक्की देसाल? मी म्हटलं बॉन्डवर लिहून देतो. जर 7,000 72,000 नाही भेटले तर त्यातली जर तुम्हाला कमी भेटले तर वरची रक्कम मी देऊन टाक. लगेच पोरगा येतो म्हणते बाबा ते साहेब म्हणतात ते बरोबर, एरिया आपल्या 1 कोटीचं काम नाही, 2 कोटीचे वावर घेऊ, 1 कोटी बरं ना, 72,000 रुपये. त्या झोडगा नावाचं गाव आहे, त्या गावात 1 कोटी रुपये तुम्ही. आमचा फोटो बिडकरने 1 कोटी आणले, काय उपकार केले गेला शिवर? फोटो कोणा लावला? एवढा मान आहे हो, आपले नातेवाईक देत नाही तो मान, कोणीच मान देत नाही आपल्याला. पण हे झमकवतं, तुम्ही पाहिलं ना जांभळेचा फोटो लागला तर एवढ्यात, आमच्या तुम्ही नव्हते त्यावेळेला, व्यासचे फोटो लागतात, सामचे लागतात, तुमचे लागतात, जे कोणी शतकवीर आहे त्यांचे फोटो लागतात. आणि फोटो लागणं ऑफिसमध्ये आल्यानंतर फोटो पाहिला की, आता आमचं तर रेकॉर्ड 10 वर्ष असं होतं, डिव्हिजनपासून फोटो लागायचे त्या लेडीजचे माझे. आणि बिडकर हे नाव जिकडं वणीच्या एका ब्रँच मॅनेजरनं आम्हाला बोलवलं होतं की तुम्ही सर तुमच्या ह्या 2 लेडीज घेऊन या आणि आपण एखादी कार्यक्रम घेऊन यांचं भाषण ठेवू. बोलत होत्या, भाषण बोलत होते. एवढी डिमांड वाढलेली त्या लेडीजची सर्वांची, आणि आजही आहे, पण तेवढ्या प्रमाणात नाही. आणि कसं आहे माणसाचं, कुठं ना कुठं मी सोडून एकदा पोट भरलं की मग तो त्यात, माझं पोट जरी भरून गेलं तरी अजून वाटते असं धावा दिली. मी पोट भरून का पैसा मिळवावा ही जर माझी भावना असती, फक्त मला समाधान हेच दिलं की देवानं मला दवाखान्यात जाऊ द्याचं काम पडू दिलं. म्हणून जोपर्यंत चालते तोपर्यंत मी यांना सहकार्य करणार आणि मी माझाही व्यवसाय नक्की करणार. तुमच्यामध्ये जिद्द ठेवा. नोकरी लागायसाठी 20 लाख 25 लाख देण्यापेक्षा इथं नोकरी 5 वर्षात भेटते हो. मी तुम्हाला सांगितलं ना, 7,000 रुपये कमिशन 2-4 दिवसात मिळालं. कोण देते 7,000 रुपये कमिशन? रिन्युअल कसं बिल्ड होते? हां सांगतो ते. आता यांचा मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करून देतो. आपण लय मोठी अपेक्षा करू नये, 100 पॉलिसीज करू आपण. हो 100 पॉलिसी पकडू. एका पॉलिसीचा प्रीमियम आपण आता 10,000 पकडा, यांच्या म्हणण्याप्रमाणे. हे चालत नाही काय? हां चालते. 10,000 रुपये प्रीमियम पकडा. 100 पॉलिसीचा प्रीमियम किती झाला? 10 लाख झाला, बरोबर आहे. हे पहिलं वर्ष. पेन दुसरा नाही का? एप्रिल 24. इथं प्रीमियम किती झाला आपला? 10 लाख. याचं कमिशन आपण 20नंच पकडा किंवा 35, म्हणजे बोनस कमी 35नं पकडा. किती झालं? हां 3,50,000 बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास आहे याचा, ठीक आहे. आता हे पहिलं वर्ष झालं. दुसऱ्या वर्षी तुम्ही धावलात 25ला. या 25 सालामध्ये तुम्हाला असा जोश वाटला की बाबा आपल्याला बरंच कमिशन मिळालं 3.5 लाख, तर तुम्ही इथं पॉलिसी केल्या समजा 150. ओके का? माझे तोंडी आकडे बराबर हो राहिले, तुम्ही काही करणार नाही असं तर नाही ना? हां आकडे मांडायला काही हरकत नाही ना? मला आहे अधिकार, मी केले हे सगळं, माझं काही चुकलं नाही. पण तुम्ही सदा, आणि ही मिटिंगच त्यासाठी आहे की तुम्हाला हे प्रोत्साहन मिळावं याच्यापासून. आणि अवघ्या 5 वर्षात एका प्राध्यापकाचा, एका डी.एड शिक्षकाचा पगार मिळतो. आणि सर तुम्हाला बरंच मिळत असेल, मग होते ना तुम्ही सर, तुमचं आउटपुट चांगलं आहे ना? म्हणजे आपल्या मिटिंगपासून याच्यापासून हे लोक मला सांगतात की बाबा तुमच्यामुळं बरेच असे लोक झाले, चांगली गोष्ट आहे. आणि तेच माझा उद्देश आहे की तुम्ही नोकऱ्याकडे जाऊच नका. काही पडलं नाही नोकऱ्यामध्ये. आज तर लोक कंटाळलेत, प्राथमिक शिक्षक पण कंटाळले सर, इतके कामं त्यांच्या पाठीमागं लागले. हो आता या 150 पॉलिसीमध्ये किती आला प्रीमियम? 15 लाख. ओके पेन दुसरा पाहिला. आता या 15 लाखाचं कमिशन किती होईल? 3.5 लाख. आणि त्याचे निम्मे करा, जवळपास 4,25,000. आता हे झालं FP. आता दुसऱ्या याच्यात फायदा कोणता होणार आहे?
याचं रिन्युअल हे तुम्ही 3.5ला 3.5 जर भरले तर याचं रिन्युअल किती येईल तुम्हाला? हां 7% रिन्युअल येईल ना. मग 7चं किती होईल त्या 2 लाख काही रुपये 7×21 आहे ना. आपण याच्यामध्ये 2 लाख पकडून घेऊन पेन आहे का मान झाले का थोडं मांडलं म्हणजे समजते माणसाला. आता या 2च वर्षात तुमचं कमिशन झालं किती? 4 आणि 2 6,50,000. आता आपण 12 महिन्याचे हिशोब 5व्या वर्षी करू. ओके. तुम्ही काय झालं आता या ठिकाणी 26मध्ये पुन्हा 100च पॉलिसी केल्या तर इथल्यासारखं 10 लाख रुपये झाले आणि हे किती आलं तुमचं कमिशन 3.5 लाख. आता या दोघांचं रिन्युअल पहा. हो थँक्यू बेटा. या दोघांचं रिन्युअल अंदाज सांगा ना, कमी जास्त थोडंसं काही प्रॉब्लेम नाही. किती होईल दोघांचं रिन्युअल? आता रिन्युअल आपल्या याच्यावरून काढता येईल का? याच्यावरून काढावं लागेल ना प्रीमियम या आहे ना. मग हे प्रीमियम आणि हे प्रीमियम पहा. माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी जवळपास तुम्ही 6 लाख काही रुपयापर्यंत पोहोचा आपलं. हो 6 लाखापर्यंत जास्त बहुते 7पर्यंत गणिताचे. आता आपल्याला 1 2 आणि 3 आणि 27 साल आहे. 27 सालामध्ये सुद्धा 100 पॉलिसी झाल्या. या ठिकाणी पुन्हा 10 लाख रुपये आले. पुन्हा इथं 3.5 लाख रुपये कमिशन हे. आणि या बाकी या 3चं जर आपण रिन्युअल काढलं जे मी तुम्हाला नेहमी सांगतो की रिन्युअलमध्ये किती फायदा आहे ते. यात इथं समजा आपण 2 लाख पकडा, हे 2 पकडा आणि हे 2 पकडा. आता इथं 7% कमी होऊन गेलं 4थ्या वर्षापासून. हां आता इथं आपण हे 6 पकडा म्हणजे 6 आणि 3 9,50,000 4थ्या वर्षापर्यंत आलो. 4थं नाही 3च वर्षे पूर्ण झाले 1 2 आणि 3. आता नंतर आपण 28ला आलो. 28ला सुद्धा आपण 100च पॉलिसी केल्या. 100 पॉलिसीमध्ये पुन्हा 10 लाखाचा प्रीमियम आला. 10 लाखामध्ये आपले हे 9,50,000 पहिले झाले आणि हे 3.5 आपलं हो 3.5 लाख 12,50,000चा प्रीमियम झाला म्हणजे कमिशन आपल्याला आलं. आता अजून तर आपण 5 वर्षात पोहोचायचंच आहे. पॉलिसी किती झाल्या 1 2 3 4 4.5 आपल्याला याला कम पडली CMला. मग आपल्याला पुन्हा आता 29 सालामध्ये आपण पुन्हा 150 पॉलिसी केली किंवा 100च पकडा कशाला जास्त सातत्यानं चाला. पुन्हा इथं 10 लाख प्रीमियम याच्यामध्ये 3.5 लाख ॲड करा 15 लाख काही रुपये करा. याला 12 महिन्याचा हिशोब करा. 15,50,000 भागिले 12 करा गणित 1.25 लाख रुपये मंथली काय प्रीमियम पडला आपलं कमिशन आलं 1.25 लाख. आता तुमच्या डोक्यात हा विषय असेल की तुम्ही सर भरा आकडे निघाले लिहिले आणि कमिशन तुम्ही दाखवलं बरोबर आहे. पण काय डेली तुम्हाला धावावं लागेल 2 किंवा 3 पॉलिश्या. राहुल तुझ्याकडून 151 पॉलिसीची अपेक्षा आहे. हां तू जर यावर्षी 151 पॉलिसी केली तर 501 रुपयाचं बक्षीस माझ्याकडून तुला. कारण तुला चेअरमन तू होतो तू. हो अजून कोण याचे शतकवीर कोण आहेत तुम्ही आहे का? असं जे शतकवीर असतील त्यांनी पुढच्या वर्षी जर 151 पॉलिसी केली तर ज्यांचे लीडर असतील त्यांना 500 रुपयाचं आपल्याकडून बक्षीस अशाच कार्यक्रमात देऊन देईल. जाहीर आव्हान आपलं 501 रुपये वरचा 1 रुपया पण देऊन टाकेल. करा चॅलेंज तुम्हाला. चला त्यानिमित्तानं तुमचा जर तेवढा धंदा वाढला तर LICचा फायदा होईल आणि तुमचाही फायदा होईल. मी काय तुमचे उपकार नाही करू राहिलो. जे मला भेटलं LICने दिलं ते तुम्हाला द्यायचं. शिल्लकचं भेटलं ते द्यायचं. आता 18,000 रुपये का ऑफिसाला काय काहीच नाही ना. आणि माझं खोटं नाही. पुढच्या कार्यक्रमात तुम्ही करून दाखवा बक्षीस. हेच नाही कोणही करावं 151 पॉलिसी आपल्या CLIच्या टीममध्ये त्याला 501 रुपयाचं बक्षीस आपल्याला. चॅलेंज आहे आपलं. तुम्हाला दाखवा आणि घ्या द्या आणि घ्या. LIC तेच म्हणते. तुम्ही आता नेहमी आपल्याला हे येतात मेसेज येतात ना एवढ्या पॉलिसी केला एवढं बक्षीस तेवढ्या पॉलिसी केला तेवढं बक्षीस. खरोखर तुम्ही मोठा बिझनेस आणि चांगला जर केला ना तर बक्षिसानं तुमच्या अलमाऱ्या भरतात ज्या माझ्या भरल्या.
सोनंसुद्धा पूर्वीच्या काळी सोनं देत होते 2-2 ग्राम. समजा तुम्ही जर 25 पॉलिसी केली, एशियाचा बिझनेस होता, 25 पॉलिसी करणं म्हणजे जवळून प्रीमियम भरावं लागे ना. तर 2-2 ग्राम 2-2 ग्राम करता करता असं भरपूर म्हणजे जवळपास 3 ते 5 आणि 7 ग्राम सोनं आहे माझं हे रशी. ते मोडता येत नाही, पण त्याच्यावर लक्ष्मीचा शिक्का आहे. मग माझ्या घरचे लोक जरा धार्मिक आहेत, ते म्हणतात आपण लक्ष्मीला मोडायचं नाही. कायम तसंच आहे. फायदा आहे ना तो बी. आता भाव कधी वाढले. हां, आज 7 ग्राम सोन्याची किंमत किती होती विचार करा. 70 जरी पकडलं ते 49,000च्या वर गेलं ना. असो, जाऊ द्या, आपण ते कष्टाने मिळवलं म्हणून सांगतो. मग आता हे 1.25 लाख रुपये महिना पाडणारे जर कोणी असतील तर त्यांनी माझ्या संग चॅलेंज करावं आणि माझ्याकडून भरघोस बक्षीस घ्यावं. एखाद्यानं उच्चांक करून जर पॉलिसी मिळाली तर त्याला उच्चांकाचा पैसा मी द्यायला तयार आहे. जाहीर आपल्याला आव्हान आहे, काही प्रॉब्लेम नाही. मुसळे नक्की तुला 500 पॉलिसी घ्यायच्या का? हां, प्रयत्न नाही, तुझ्यासाठी शिल्लक बक्षीस. तू जर 500 पॉलिसी केली एकट्यानं तर 5,051 रुपये आपले नगदी. किती देखत देतो, असं खोटं बोलत नाही. या मातेनं मला भरपूर दिलं आहे, मग त्यातला काही हिस्सा आपल्या एजंटांना दिला तर काही माझं काही कमी जास्त होणार नाही. काही पहा, प्रयत्न करून पहा, धावा. सर एक सर्व्हिसिंगचं सांगा थोडंसं. सांग, तो आला मुद्दा, तोच आला पुढे, माझ्या याच्यावर तोच आहे. आता हे करण्यासाठी डाटा शीट कशी भरायची, फॉर्म कसा भरायचा? तुम्हाला पार्टीला वेळोवेळी भेटावं लागेल आणि त्या भेटण्यामधून त्याला त्याच्या अडचणी, त्याची सर्व्हिसिंग, तुम्ही नेहमी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला ना. तर याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला मुद्दा सांगतो बघा. आता आपले प्रॉस्पेक्टिव्ह लोक कसे गोळा करायचे. तुम्ही एका पार्टीकडे गेले, एक्स पार्टीकडे, याची पॉलिसी तुम्ही घेतली तर याचा बायोडाटा असा तयार करायचा की याला भाऊ किती, या 3 भावांचे मोबाईल नंबर किंवा 3 भावांची नावं, याची सासरवाडी कोण्या गावची आहे हे मी केलेलं सांगतो बरं. याची सासरवाडी कोण्या गावची आहे, त्या गावाचा संपर्क. आता समजा हे पिंपळगावची सासरवाडी याची, ती माझे लोक होते, तेच नाव आठवतात. मग या पिंपळगावाला जायचं आणि या माणसाची नमस्कार चमत्कार करायचं आणि तुम्ही कोण, कसे काय, नाही बा आलो तुम्हाला भेटायला. कसं काय भेटायला तुम्ही आले बुवा, नाही बा तुमच्या सासरेभावांनी सांगितलं की आमचे जावई खूप श्रीमंत आहेत, मेवणे चांगले आहेत, तर तुम्ही त्यांच्याशी पॉलिसीशी बोलून दाखवा, हे करा ते करा. आपण सक्सेस होतो तिथं थोडंसं चांगलं बोलावं लागते, पद्धतशीर संपर्क ठेवावा लागतो. मला जवळपास 90% अनुभव आले, 10%मध्ये काही नाही. हे थोडंसं नाही म्हटलं, आणि नाही म्हणणं हा याला गुणधर्मच आहे ना. गेल्या गेल्या हो म्हटलं असतं तर तुम्हाला मिटिंग घ्यायचं कामच नव्हतं. हां, तर मलाही बोलायचं काही काम नव्हतं. गेल्या गेल्या भेटला असतं तर गेले पाटणी चौकात दे बरोबर 50,000ची पॉलिसी. काही काम होतं का? काहीच काम नव्हतं. जे अवघड असते ना त्याच्यात फायदा जास्त असतो, एक लक्षात ठेवा. जिंदगीचं तत्वच ते आहे, जे अवघड आहे त्याच्यात, जे मिळवण्यातच फायदा जास्त असतो. आपण महाबळेश्वरच्या शिखरावर किंवा मोठ्या मोठ्या शिखरावर जो चढतो त्याचाच मान होतो, आणि घरी बसणारा पायथ्याशी राहण्याचा मान होतो का? नाही. जीवनामध्ये हिंमतची किंमत आहे. मुळात हे तत्व सोडून द्या की मी तिथं कसं जाऊ. आता या माणसाची माझी ओळख होती का? पिंपळगाव तांबारे म्हणून पिंजरगाव गाव आहे. तुम्ही पिंजरगाव ऐकलं का नाही कोण? मी याच्या घरी गेलो. हो, आणल्या ना. तिथं गुल्हाणे नावाचा एजंट आहे, त्याची माझी क्रॉसिंग नेहमी व्हायची. हो, तर हे पिंपळगाव, त्या गावात गेल्यानंतर यांचं आडनाव आहे अंधारे, मी पाडला उजेड. अंधारे आडनाव आहे आमचं. गेलो, बसलो, 11 वाजता भेटलो. म्हटलं तुमच्या सासरेभावानं मला तुमच्याकडे पाठवलं आहे आणि तुम्हाला सांगितलं आहे की बा मुलगी नेमकी झाली, त्या मुलीची पॉलिसी करा. साहेब म्हणे आता तुम्ही एक काम करा म्हणे, माझी जेवायची वेळ झाली, स्वयंपाक तयार आहे, तुम्ही जेवा. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे, गरज होतीच आपल्याला बी. आणि जेवणामध्ये वेळ जाते, आणि जेवता जेवता मग त्या बाईशी मी चांगलं बोललो, त्यांच्या मिसेसशी. ताई म्हटलं तुमच्या या मुलीचं लग्न करून टाका म्हणलं. तुम्ही कसं करू म्हणे साहेब? मला आमच्यावर जादू आहे म्हणलं. म्हणजे काय? मी म्हटलं ही मुलगी किती वर्षाची आहे? 2 वर्षाची. मी म्हटलं या मुलीच्या 20व्या वर्षी तुम्हाला 1 लाख 1.25 लाख रुपये, तेव्हा जुना काळ आहे म्हणजे बराच आधीचा काळ आहे, कारण त्यावेळेस जास्त मोठा प्रीमियम कोणी भरत नव्हतं. 6,250 म्हणजे खूप मोठे झाले. हायेस्ट पॉलिसी होती त्यावेळची.
हा काळ आहे 89, 90, 91, 92चा. तुम्ही भाग्यवान आहे खरं, तुमच्यासारखे भाग्यवान एजंटच नाही. तुम्हाला 12,000, 14,000, 18,000, 20,000, 1,00,000, 1.5 लाख कोणी देते. आपण जीवन उमंगमध्ये मलाच भेटल्या 1.5 लाखाच्या 3 पॉलिशा 2 वर्षापूर्वी अकोल्याला एका डॉक्टरच्या. एका डॉक्टरनं 2 डॉक्टरच्या दिल्या दोस्ताना. आम्हाला तर 1 लाख रुपये प्रीमियम होत नव्हता. एक काळ असा होता. 57 रुपये महिन्याची पॉलिसी भेटली तर बायकोला आनंदानं घरी सांगो, ती पगारातली 57 2 प्रीमियम आम्हीच भरायची आणि सांगायचं की 10,000 प्रीमियमची म्हणजे 10,000 सम एशोची पॉलिसी भेटली बा. पण ती आज टिकून आहे. तिचे 11 रुपये भेटायच लागले अजूनही मी. असं आहे ते. असे 11 करता 1000 पॉलिसी किती झाले ना 11,000 रुपये किंवा 1100 काही रुपये होतात ना. थेंबे तळेसाचे लक्षात ठेवा. मग मी ह्या मुद्द्यावर या माणसाला मी बोललो, जेवण केलं व्यवस्थित झालं, म्हटलं या मुलीची पॉलिसी तुम्ही काढा. 90 नंबर टेबल होता जुना, शुभमंगल म्हणायचो आम्ही त्याला. शुभमंगल नाव नव्हतं, मॅरेज एंडोमेंट म्हणायचं. 90 नंबर टेबल केवढ्याचा दिला तो म्हणे 3,500. मला 3,500 मला पुरलं नाही म्हणलं, कारण जेव्हा तुमच्यापर्यंत यायला मुलीच्या लग्नाला, मुलगी जेव्हा लग्नाला येईल त्यावेळेस तुम्हाला 1-1.5 लाख रुपयाचा 1,61,000 वगैरे मिळतील म्हटलं. तर 6,250 रुपये त्यांच्याकडून मी घेऊन आलो. मग हे चॅनल असं पकडा. मला हे मिळलं की जाऊ द्या, माझा मुद्दा तुम्ही चॅनल पकडायची. सासरा असेल तर त्याच्या मेवण्याची, त्याच्या जावयाची किंवा त्याच्या बहिणीचे जे नातेवाईक आहेत प्रॉस्पेक्टिंग कशी करायची. आपण काय म्हणतो, आम्हाला कोणी भेटत नाही. भेटते लक्षात ठेवा. पण कसं या मूडनं चाला आणि याचा कंटाळा करू नका तुम्ही. आता तुम्हाला सांगतो मी, जस्ट मागच्या जुलै ऑगस्टमधली गोष्ट आहे. तुमच्याच एरियातली गोष्ट सांगतो. सोनखास गाव आहे ना तर सोनखास हो का नाही. मी माझ्या जिंदगीमध्ये पाहिलं नव्हतं, कारण मी या भागात नवीन आलो. गेलो सोनखासमध्ये. कशासाठी गेलो होतो, त्या शाळेवर माझ्या मुलीसाठी बदली होते का नाही म्हणून पाहायसाठी गेलो होतो. कारण ती इकडे याला आहे, सुकळीला आहे आणि जाण्या येण्याची अडचण आहे. मी म्हटलं बा सोनखास जवळ आहे म्हणून असं सहज तिथल्या शिक्षकाला विचारावं की बा इथं व्याकरण पोस्ट आहे का नाही. कारण आता यांना माहिती आहे प्राथमिक शाळेमध्ये मोठे बऱ्याच गोष्टी आहेत, ऑनलाईन बदल्या वगैरे. इथं पोस्टिंग आहे का नाही, कोणती पोस्टिंग आहे का, अशासाठी गेलो. गेल्यानंतर काय झालं की नेमकं त्या शाळेचे हेडमास्टर गैरहजर होते. गैरहजर म्हणजे कुठं ऑफिस मागणं गेले. मग आता म्हटलं काय करावं. तितकं परत येताना त्या शाळेच्या बाजूला एक 3 मजली इमारत आहे. याचा अर्थ म्हटलं हा माणूस नक्की गर्भश्रीमंत आहे. मी म्हटलं चला याच्या घरी आपण जाऊ आणि चहा जरी भेटला तर आपण म्हणावं की एक पॉलिसी झाली आणि तोंडाने चहा प्यायचा. लाज ही सोडा, या धंद्यात लाज सोडा. फक्त धंदे 2च वाईट आहेत, चोरी करणे आणि आपली नजर खराब ठेवणे. कोण्या माय बहिणीला कोणीच खराब नाही दुनियेत. आपली नजर साफ ठेवा. ताईला प्रेमानं बोला, सख्या बहिणीच्या पलीकडे गोड बोला, तुमचा फायदा होतो. लक्षात ठेवा. माझे झाले फायदे असे की त्या मजोड आहे, देवानं दिली आहे का कोणा ठाऊक. मग मी त्या गावात त्या घरी सहज गेलो. असा चॅनल गेट होतं, थोडंसं लोटलं असं. ताई दिसल्या. ताई नमस्कार म्हणलं आहेत का घरी. आता त्यांचं नावही माहीत नाही, निशाणही माहीत नाही, कोण आहेत तेही माहीत नाही. फक्त 3 मजली इमारत. म्हणलं नक्कीच हे श्रीमंत आहेत. तर हो, तर म्हटलं आहेत का घरी. म्हणे आहेत म्हणे, आंघोळीला गेले. बसा ना म्हणे. त्या बिचारीनं माऊलीनं मला रिस्पेक्ट केला. बसा म्हणे. मला आता जमलं काम. एकदा मांडी मारली की आपलं ग्रंथपुराण सुरू होते. तिनं म्हटलं असं नाही नंतर या, तर मी थोडा म्हणू शकत होतो की बा मी बसतो म्हणून. पण बिचारीनं मान सन्मान ठेवला. म्हणे बसा ना साहेब म्हणे. दिवाणावर बसलो. आंघोळ करून आल्यानंतर एवढ्यामध्ये काय झालं की छोटी मुलगी अशी समोरून गेली. मी माझ्या खिशातले 10 रुपये काढले. म्हणलं बाई जा म्हणलं बिस्किट वगैरे घेऊन ये. त्या मुलीला खूप छान वाटलं ते 10 रुपये घेऊन. ताईची मनस्थिती बदलली आणि ते माणूस आल्यानंतर साहेब तुम्ही कोण आहे, काय काय नाही. मला काय नाही बाबा, तुमच्या या मुलीचं लग्न थाटामाटात करून द्यावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे असं कसं म्हणे. मला तुमची 3 मजली इमारत पाहून तुम्ही म्हणलं मोठी पंगत कराल, हे कराल तर नक्की म्हटलं तुम्हाला 25-26 लाख रुपये मिळाले पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था आपण या मुलीची करू म्हटलं. म्हणजे कसं काय करता तुम्ही, सांगितलं नाही तुम्ही कोण आहे, काय काय नाही, काहीच नाही. तुम्ही म्हणता 25-26 लाख रुपयाची व्यवस्था करू. म्हटलं नक्कीच करू म्हटलं. आता मग सांगा ना म्हणे काय तुम्ही आहे कोण हे तर सांगा म्हणे. मी म्हटलं काहीच नाही, मी कोणी नाही, काय नाही, मी पंतप्रधान मोदीचा माणूस आहे म्हटलं. बापरे मोदीचा माणूस आहे. मला म्हणे मला मोदीनं पाठवलं. म्हटलं कसं काय.
ते म्हणे ज्या ज्या गावात लहान लहान मुली आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आपल्या LICची एक योजना आहे, दिलं मोदीचं नाव घुसटून. आपल्या मोदीची एक योजना आहे, ज्या मुलीच्या लग्नाला 26,000 48,000 रुपये भरले तर तिला 16 वर्ष पैसे भरायचे. त्यांनी सांगितले 9व्या वर्षी 9 वर्ष पैसे भरायचे नाही, जीवन लाभ टेबल आपला, तर तुम्हाला 26 लाख रुपये मिळतील. तो माणूस म्हणता मोदीची योजना कोणती चांगलीच असते. मोदी खोटा बोलत नक्कीच ओळखलं म्हणलं भाजपचा माणूस हाय. मग जमलं काम. जमता बोलता मग ते काढलं आपलं दप्तर. हे ते मग नाही, मी त्याला टर्न केलं असतं ना, त्याला मग वेगळ्या दृष्टीने बोललो असतं ना. त्याला हे सांगत होतो की आपल्याला कोण्या पक्षाचं काय करावं लागते, आपल्याला आपल्या कुटुंबाचं पाहायचं. पक्ष कोणताही असो, तुम्हाला काय पक्ष, पण सध्या हां आपलं काम झालं पाहिजे. म्हणून थोडीशी वेळ, प्रसंग आणि संयम या दृष्टीनं, आणि तुमच्याजवळ ती टॅक्स पाहिजे बोलण्याची. मग मी त्याला ते सर्व दाखवले. त्यामध्ये आम्ही लोक तुम्हाला खोटं वाटतो, हे पहा टेबल आहे, असं आहे, मोबाईलमध्ये आहे, आमका आहे, 936 16 25 हा दाखवला. त्या टाईमला त्या माणसानं मला 48,000चा चेक दिला. मी जे 7 पॉलिसी केल्या त्याच्यामध्ये 4 नंबरची पॉलिसी त्याची आहे. त्याची माझी ओळख नाही, सोयी सुतूक नाही, काय नाही. फक्त काढलं आणि त्याला दाखवलं. म्हटलं हे पाहिजे असं कार्ड आहे आणि असा माणूस आहे, मोदीनं पाठवलेलं आहे. आणि LICची योजना म्हणजे मोदीची आहे. हो म्हणे, हे बरोबर आहे, कारण गव्हर्नमेंटची योजना आहे म्हणे सगळी. झालं. नंतर पंगत झाली, जेवायला बोलवलं नवरा बायकोला, वाढले संबंध. मी त्या माणसाला दोघा नवरा बायको माझ्या घरी बोलवलं. माझ्या घरच्या लोकांनी तिला साडी दिली. कसे संबंध झाले बहीण भावाचे. का आता मी हे एवढं का करू राहिलो इतका मोठेपणा, की त्याच्या बाजूनं 3 बंगले आहेत. त्या 3 बंगल्याचं मॉडिफिकेशन याच्यामार्फत मी करणार आहे. मग तुम्हाला काय सांगत असतो मी, द्यावे तेव्हा घ्यावे. एकदा एखादी करंगळी पकडली की 4 बोटं मोकळेच आहेत. तर ही टॅक्स तुम्ही वापरा, काही भिवू नका. बरं काय केलं, समजा मी त्या घरात गेलो, त्या माणसानं म्हटलं भाडं बा आम्हाला काही करायचं नाही, काय नाही, 1 कप चहा पिला असतं. पण आपल्यावर आपली मास्टरी आहे की आपण कोण्याही प्रकारे वाईट सांगत नाही. आजकाल काय आहे, लोकांना मुलीची काळजी जास्त आहे. जुन्या काळापेक्षा आजकाल बा मुलीचं मोठं लग्न झालं पाहिजे, मुलीला चांगला संबंध सापडला पाहिजे, चांगला मोठा हुंडा देता आला पाहिजे. तसा आपल्याला एकदम पैसा सापडत नाही. आणि हे साहेब असे सांगतात की 9व्या वर्षी एवढं देऊ. आणि मोबाईलवर आल्याच्या आणखी लोकांना विश्वास वाटायला लागला. पहिले आम्ही कागदावर देऊ ना, आमची चुकले गणित, आम्ही खोटे बोललो. हो बरं, आता काय सांगा, 1,31,000 भेटायचे, आम्ही 2.25 लाख सांगू. आता मॅच्युरिटीमध्ये म्हणतात लोक आम्हाला, साहेब तुम्ही तर 2.25 लाख सांगायचे होते. मग आम्हाला काय सांगावं लागते की नाही बाबा थोडं LICचं जे बोनस आहे, हा बोनस रेट थोडा कमी झाला, आणि जर वाढला असता तर 2 लाख भेटले असते. आम्ही तर तुम्हाला 2.25 लाख सांगितले होते. तर म्हणलं हे रेंज कशी असते, कमी जास्त असं म्हणून समाधान झालं. पण त्यालाही तेही बरं वाटते की बा चला या निमित्तानं आपल्याला 6,500 याच्यामध्ये 914मध्ये 1,31,000 भेटले. चांगली गोष्ट आहे. तो शेवटी काय म्हणते, सर म्हणते मॅच्युरिटीला पैसे आले, आज माझ्या मार्चमध्ये पैसे आले, ह्यात आम्हाला सोयाबीन विकायचं काम नाही, मला कापूस विकायचं काम नाही, याच्यामध्ये माझी पेरणी जाते, माझं आयुष्य पूर्ण, तुमचे उपकार मानावं तेवढे कमी आहे. असे वाक्य काही आहे का. तुम्ही त्या मॅच्युरिटीच्या लेवलला पोहोचा, काय आनंद मिळते हा वेगळाच आहे, लक्षात ठेवा. 91 लोकांना समाधानी केलं मी, 91 लोकांना या मार्चपर्यंत, म्हणजे एप्रिलपासून मार्चपर्यंत. आता या मेमध्ये 5 मॅच्युरिटी अजून आहेत. समाधान होतेच. अहो शेतकऱ्यांना 1 लाख म्हणजे भरपूर आहेत. अचानक मोदीचे 6,000 12,000 येतात तर किती समाधान लोक आहेत. तर आपण ते 1 लाख देऊ राहिलो, खुश होतात ना. हो, आणि भेटले ना कमी तरी ते नाराज नाही होत. फक्त आपल्याला तसं सांगावं लागतं. कारण कसं होतं, आमचं पहिलं कागदावर होतं ना, मोठं पुस्तक, हे असं काही नव्हतं मोबाईल वगैरे. एक मोठं पुस्तक होतं रेडी रेकनर, आणि त्याच्यावर पॉईंट काढायला लागे की दर आजारी यांना एवढा प्रीमियम पडते बा, 10,000ला 57 रुपये. मग याची जर आपण गुणले करायला लागे, 1 लाखाची पॉलिसी किती करा, काय करा, खूप वेळ जाईल त्यामध्ये. मग त्याच्यात मग सांगता एखाद्या 1,31,000 झालं तर मग इथे सांगायचे की 71,000. मी त्याचं अट्रॅक्शन वाढवायचं. कारण त्यावेळेस काय LICबद्दल एवढी निगेटिव्ह थिंकिंग होती की LICचा एजंट म्हणजे घरातला यम, असे लोक आम्हाला म्हणायचे. अशा कठीण परिस्थितीमध्ये आम्ही आलो. तुम्ही भाग्यवान, मी त्यासाठीच म्हणतो. आणखी बा कोणाला काही प्रश्न विचारतो, हो. तुमची काय अडचण आहे हो, काम करताना तुम्हाला काय अडचण तर ते पण तुम्ही विचारा सर.
नाही, आणि LICमुळं तसा फायदा कसा आहे, स्टँडर्ड ऑफ लाईफ आपलं घरातलं वातावरण चांगलं बनते. प्रत्येकाला जरा घरातली वागणूक आणि घरातल्या स्त्रीला पण आनंद वाटते आपण जास्त कमाई केली तर. कोणत्या बाईला ताई आई खरं आहे ना ती, कोणत्याही बाईला लग्न झाल्यापासून तिला असं वाटते की माझ्या पतीनं काय काय कमवून फक्त सत्मार्गानं कमवा. मी तुम्हाला एक आणखी सांगतो वाईट मार्गाचा अनुभव. मी कारंजाला राहतो. आमच्या गुरुमंदिरामध्ये, गुरुमंदिर माहीत आहे तुम्हाला लोकांना, ब्राह्मण समाजाची एवढी देणगी आहे आणि खूप मोठे मोठे क्लास 1 क्लास 2 अधिकारी त्या ठिकाणी येतात. मी एक दिवस सहज एका मी तिथं दुपारचं जेवण करायला गेलो. आम्ही महिन्यातून 100 रुपयाची पावती फाडायची, जेवण करायचं प्रसाद म्हणून ते आहे. तर एक दिवस असा जीवनातला प्रसंग असा आला, जस्ट मागच्या 5-6 महिन्याची गोष्ट आहे. एक माझ्यापेक्षा कमी वयाचा असेल तर म्हातारा आणि म्हातारी एका नातवाला घेऊन अशी सोबत चालत होती. तर ते नातू कसा होता माहिती आहे, असा चालायचा. मी त्याला प्रश्न विचारला, म्हटलं हे असा काय? म्हणे काका म्हणे हे जन्मापासूनच याला पोलिओ झालेला आहे. आता जन्मापासून पोलिओ जर झाला असेल तर त्यांनी काय करावं, इलाज नाही त्याला काही. मग असे कर्म का घडतात? याला थोडं सांप्रदायिक पंथामध्ये असे एक शास्त्र आहे की जी लक्ष्मी अघोरी मार्गाने कमावलेली आहे, ती अघोरी मार्गाने कमावलेली लक्ष्मी